तुम्ही फार काळजी करता गोपाळजी माझी. आपल्या माणसाची काळजी आपण नाही घेणार तर मग दुसरं कोण घेणार सांगा बरं. काय झालं असं का बघताय? कधी कधी ना विश्वासच बसत नाही गोपाळजी. ललिताईंना एवढा चांगला नवरा मिळालाय तरी त्या का एखाद्या परपुरुषाच्या मागे असतील. अरे मॅडम, काय काय माणसांच्या नशिबात नसतं प्रेम. मी ना लग्नाआधी कधीच कुणावर प्रेम नाही केलं. म्हटलं लग्न झाल्यावर आपल्या बायकोवरच प्रेम करते. लग्न झालं आणि लालेच्या आयुष्यात आधीच कोणीतरी होतं हे जसं ऐकलं ना तसं पायाखालची जमीनच सरकणार. किती कम नशीब माझं. मी कलकत्त्याला जेव्हा कामाला होतो ना तेव्हा लय कष्ट केले, टेलरिंगचं काम केलं, लय पैसे कमवले. म्हटलं गावात येईन तेव्हा मोठं दुकान टाकन, एखादं बुटीक असन, शहरामध्ये त्याच्या फ्रँचायझी देईन, शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये माझं दुकान असेल. पण कुठलं काय, माझं नशीबच वाईट ना. इथं गावात आलो ना तेव्हा लालेजींनी माझ्याकडचा वाडा बघितला, पैसे बघितले, म्हणून माझ्याबरोबर लग्न केलं. पुढं पैसे संपले आणि पुन्हा जैसे थे. काय मी पुन्हा एकदा एकटा पडलो. गोपाळजी सो सॉरी. पैशानं जर का माणूस विकत घेता येत असताना तर बरं झालं असतं. माझ्याकडं ना आपली माणसं आहेत ना पैसे आहेत. दुकान पण नीट चालत नाही हो. पण दुकानात सामान घ्यायला पैसे पण नाही आहेत. ना पैसे, ना प्रेम, ना मित्र, माणूस की काहीच नाहीये नशिबात. एक माणूस म्हणून ना मी